अशा पद्धतीने जर भात बनवणार असला तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला चॅनलवर। इथं अर्धा किलोभर मी तांदूळ घेतले। लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर इथं मी अर्धा किलोभर तांदूळ घेतले आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्यानं। स्वच्छ धुवून अगदी व्यवस्थित धुवून झाल्यानंतर ह्यात पाणी घालून अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं, पाण्यातच ठेवायचं आहे। तर आता आपण ह्याला लागणारे साहित्य बघूया। तर मी भाज्यांचा भात बनवणार आहे, व्हेज बिर्याणी। त्याच्यासाठी मी इथं बटाटो व्यवस्थित काप घेतले, वांग्याचं काप घेतल्यात। तुम्ही आणि पाहिजे तर जास्त भाज्या ह्यात घालू शकता, गाजर, मटर, शिमला मिरची असं तुम्ही भाज्या घालू शकता वाटी-वाटीभर। तर मी इथं 2च भाज्या घेतलेल्या आहे। तर ह्याला लागणारे साहित्य, 1 टमाटर चिरून घेतलाय, 2 कांदे चिरून घेतल्यात, थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात। ह्याची देठ व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला। 10 ते 12 ह्या सपक आहेत मिरच्या, तिखट नाही आहेत म्हणून मी थोड्याशा जास्त घालत आहे। तुम्हाला तिखट नाही आवडत असलं तर थोड्याशा कमी घाला। तर एवढे असे मिरच्या घेतल्यात मी। तर इथं आलं आणि लसूण मी घेतले, आलं कापून घेतलं, असं लसूण सोलून घेतलाय। हे दोन्ही मिश्रण एकत्रित आपण खलबत्त्याच्या मदतीने चेचून घ्यायचं आहे। व्यवस्थित बारीक चेचून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून ठेवायचं। असं व्यवस्थित आपलं आलं लसूण चेचून होईल। तर इथं मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, बघू शकताय। तर इथं खडा मसाला बघा, इथं थोडासा फूल मसाला, दालचिनीचे 3 तुकडे आहेत, लवंग, मिरे, 10-12 मिरे घेतल्यात मी, 7-8 लवंगा घेतल्यात, फूल मसाला 1-2-3 पाकळ्या घेतलेला आहे, दालचिनी थोडीशी, थोडंसं जिरं 1 चमचाभर, हळद, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर चला सुरुवात करूया। तर इथं मी अर्धा लिटरला थोडंसं जास्त पाणी घेतं उकळायला ठेवलेलं आहे। आधी आपण पाणी गरम करून घ्यायचं। गरम पाणी घातल्यामुळं भात अगदी फटाफट बनतोय। तर पाण्याला उकळी आलेली आहे, एक तर बारीक करून गॅस साईडला ठेवू शकताय, नाहीतर उतरून सुद्धा तुम्ही ठेवू शकताय। तर इथं दुसरीकडे मी मोठं पातेल घेतलंय। तर त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचाभर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, लहान चमचा आहे। व्यवस्थित पातेल गरम झाले काय बघायचं आहे। तर यात आपण तेल घालून घ्यायचं। तर तेल गरम झालं की आपण एकत्र कांदा आणि मिरची टाकायची। हे थोडंसं भाजून होऊ दे म्हणून आपण कांदा आणि मिरची टाकायची आधी तेलात। नंतर थोडासा तेजपत्ता टाकायचा। हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं। मग जे खडा मसाला आहे, जे चेचलेलं नाही आहे ते घालायचं। आधी घातला तर ते करपल ना, म्हणून थोडंसं कांदा भाजल्यानंतर घालायचा। जिरे 1 ते 1.5 चमचाभर तुम्ही जिरे टाकायचं। हे पूर्ण तेलात थोडंसं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं। थोडंसं हे तेलात भाजून होऊ द्यायला, तोपर्यंत कांदा पण व्यवस्थित भाजला जातोय, मिरची सुद्धा त्याची चव पण आपल्या भातात येईल। ह्या ठिकाणी तुम्ही पुदिना सुद्धा घालू शकताय। असं झालं थोडंसं कांदा भाजला की ह्याच्यामध्ये असला तर अर्धा प्लेटभर पुदिना घालायचा, त्याचा सुद्धा मस्तच वास येतोय। माझ्याजवळ नाही म्हणून मी घातलेलं नाही। थोडंसं भाजलेलं आहे, बघू शकता।
आणखी थोडंसं भाजूया आपण. तर आता आलं लसूण घालायचं. आधी नाही टाकायचं आलं लसूण, कारण त्याचा करपलेला वास येतोय मग. आता थोडंसं कांदा भाजून झाला, आलं घातला. आलं घातल्यानंतर अगदी 1च मिनटं, अगदी 10 सेकंदासाठी मिक्स करून घ्यायचं. ते पूर्ण भाजून होईल आलं लसूण, त्याचा खमंग एक वास येईल. नंतर मग आपण घालायचं टमाटर. परत परतवून घ्यायचं सगळं मिश्रण. किती छान मस्त दिसते बघा. तर आपण ह्यात घालूया आता हळद. 1.5 चमचाभर मी इथं हळद घातलेली आहे. लहान चमचा आहे. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण तुम्हाला असं दिसेल पूर्ण मिक्स झाल्यानंतर. आल्या लसणाचा मस्त एक वास येत आहे. तर आता आपण जे भाज्या ठेवलेल्या आहेत पाण्यात कापून, त्या भाज्या घालायच्या. तुम्हाला कुठल्या आवडतात भाज्या त्या सगळ्या तुम्ही घालू शकताय. गाजर, मटर हे सगळं तुम्ही. इथं मी 2च भाज्या घातलेल्या आहे. तर भाज्या घालून झालं पूर्ण, परत एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं. भाज्यांना सगळं हे लागू दे म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने एकदा भात तुम्ही नक्कीच करून बघा. खूप छान मस्त होतोय, खायला पण अगदीच चव. असं पूर्ण मिक्स करून झालं तर इथं मसालासुद्धा तेल सोडत आहे, बघू शकताय चमच्याला. तर चवीपुरतं इथं मीठ घालून घ्यायचं. पूर्ण भाताचा आपला अंदाज घ्यायचा आणि मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून झालं, जे भिजलेलं तांदूळ आहे ना त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते तांदूळ सगळं ह्या मिश्रणमध्ये घालायचं. आता ह्या तांदळाला आपल्याला पूर्ण मिश्रणमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जे आपण मसाला भाजी घातलेला आहे ते सगळं हे तांदळाला व्यवस्थित लागलं पाहिजे. मीठ मसाला सगळा असं आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं सगळं पूर्ण. आणि थोडंसं ह्याच्या जो रस आहे ना, थोडासा पाणी सुटलेला आहे कांद्याला टमाटरला, ते सगळं आपलं तांदळाला चिटकू दे आणि त्याची चव त्याला भाताला येऊ दे म्हणून. गॅस थोडासा मध्यम आचेवर ठेवायचा, थोडासा बारीक, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपलं. किती कलरफुल मस्त दिसतंय. खायला पण तेवढंच चविष्ट होतोय भात. थोडंसं हे मिश्रण तेलात परतवूनच घ्यायचं. पूर्ण मिक्स झालेलं आहे, बघू शकताय. एका साईडला भाजलं की आपण परत थोडंसं परतवायचं, परत दुसरीकडे परतवून घ्यायचं. तांदूळ थोडंसं भाजलेलं एकदम छान व्यवस्थित वास यायला लागला की समजायचं की तांदूळ आपलं थोडंसं भाजल्यात तेलात. मिश्रण इतकं मस्त दिसत आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. आधीच उकळलेलं पाणी आहे, त्याच्यामुळे उकळी पटकन येईल आपल्याला. भात पण पटकन शिजेल, अगदी फटाफट बनेल हा भात. परत एकदा पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं. पाणी पातेल्याच्या खालीपर्यंत जाऊ दे. पूर्ण असं वर करायचं
मिश्रण सगळं वर खाली करायचं आणि ह्याला आता व्यवस्थित झाकण लावायचं आहे आपल्याला. कोथिंबीर असली तर वरनं टाकू शकताय, नाही तर राहू दे. उकळीसुद्धा येत आहे, तर ह्याला झाकण लावायचं आणि गॅस थोडासा बारीक करून 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं. 5 मिनिटं झाल्यानंतर आपला भात असा तयार होईल. थोडंसं मिक्स करून घ्या. परत तुम्ही लागलं असेल तर थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्या. अगर भात शिजला असेल तर परत झाकण लावायचं, अगदी 1 मिनिटासाठी ठेवायचं आणि काढायचं. थोडासा कच्चा आहे भात, तर वरून थोडंसं पाणी घालायचं, अर्धा ग्लासभर किंवा अर्धा वाटीभर, आणि त्याला परत झाकण लावायचं आहे. बऱ्यापैकी भात तयार झालेलाच आहे. थोडंसं वाफलू दे म्हणून आपण झाकण लावायचं आहे. अगदी छान मस्त झालेला आहे भात. बटाटा शिजलाय का बघायचा आपला. बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे याच्यामध्ये. तर 1 मिनिटासाठी झाकण लावायचं, परत पटकन आपल्याला काढायचं आहे. थोडंसं वाफलून होऊ दे परत. व्यवस्थित वाफलून झालेला आहे आपला भात. आता व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. अगदी मस्त छान टेस्टी भात आहे. एकदा नक्कीच करून बघा. काढून दाखवत आहे इथं. आवडलं की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, इतरांनाही व्हिडिओ शेअर करा. असंच फॉलो करत जा. काही नवीन व्हिडिओ मी असंच आणत राहीन. त्याच्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. छान मस्तच भात झालेला आहे. तर चला, धन्यवाद.